मित्रांनो, खूप दिवसानंतर आपला प्लॅन ठरलेला आहे फिरायला जायचा. खूप दिवस झाले मी ब्लॉग नाही टाकला, त्यासाठी खरंच सॉरी. आज आम्ही फायनली चाललोय लोणावळ्याला वॉटरफॉल बघायला. पण कोणता वॉटरफॉल अजूनही कन्फर्म नाहीये. त्याचे अपडेट आम्ही तुम्हाला लवकरच देऊ. पण त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, आपली व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळी गँग रेडी होऊन आम्ही निघालो थेट लोणावळ्याला. रस्त्यात मस्त बाईक राईड आणि निसर्गाचा आनंद घेत आमचा पहिला स्टॉप होता महाड. तिथे बाप्पांचे दर्शन घेतले आणि खऱ्या अर्थाने आमच्या ट्रिपला सुरुवात झाली. रस्त्यावर खूप सारे रायडर्स भेटले. मग काय आम्ही तिथे थांबलो, निसर्गाचा सुंदर व्ह्यू एन्जॉय केला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तेवढ्यात लागली जोरात भूक. मग काय गरमागरम आणि झणझणीत मिसळ पाववर ताव मारला आणि पुन्हा ट्रिपला सुरुवात केली. संडे असल्यामुळे तुफान गर्दी होती, पण आपल्याकडे टू व्हीलर असल्यामुळे ट्रॉफिकला चकवा देत आम्ही पोहोचलो थेट आमच्या फायनल स्टॉपवर. मित्रांनो, फायनली पोहोचलोय भुशी डॅमला. इथं गाडी पार्किंगची जागा आहे. पण मित्रांनो, इथे बाईक पार्किंग साठी 50 आणि कार पार्किंग साठी 100 रुपये चार्ज करतात. तर मित्रांनो, हे प्रेशर पार करून आम्हाला त्या साईडला जायचंय. मित्रांनो, आम्ही सुशांतला रेस्क्यू केले, बघू शकता. आकाश इकडे वाकडाचा चाललाय. वैभव इथे समाज सेवा करताना. तर मित्रांनो, आपण तो टप्पा पार केलाय. आता इकडे एक आपला टप्पा पार करायचा. इथे पण खूप खोल पाणी आहे. बघूयात आपण फायनल आपल्या पॉइंटवर पोहोचतोय की नाही. इथून जाऊ ना असं पण इकडे. अशा प्रकारे इथे खूप जास्तच खोल आहे, मला पाहता येत नाही. वैभव झालाय चेक करायला आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या ग्रुपसाठी. तर त्यासाठी जोरदार टाळ्या. तर मित्रांनो, आपण एक छोटासा टप्पा पार केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आज आपल्याला हा फायनल टप्पा पार करायचा आहे. हा पण खूप प्रेशर आला आहे. लेट्स सी काय होतंय. मित्रांनो, आम्ही फायनल टप्पा पार केलेला आहे. आता आकाशची वारी. आता आपण आकाशला मानवी साखे वाचूयात. आकाश, चला आकाशला पण रेस्क्यू केलाय. 60 किलोमीटरची राईड करून आलेला सगळा थकवा समोरचा हा नजारा बघून एका सेकंदात गायब झाला. सगळेजण फुल एन्जॉय करत होते. आम्ही पाण्यात तुफान धमाल केली. फुल फॉर्म मध्ये डिप मारतो पाण्यात. आता इथून निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशन कडे. पण टाइम लिमिट असल्यामुळे तो ट्विस्ट तुम्हाला पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका.